Namaskar. आज आपण today we'll be moving into an entire series of lectures from lecture 15 to another say 22 lectures on theory of IR. Theories of international relations are extremely important. The first two lectures will be an introduction into what is the methodology of theorization, and the growth of international relations is an academic subject. And from then on, in 16, I will tell you what are all the theories we will be putting our meaning, we'll have our lectures on. So it's going to be very extensive. So this whole, from lecture 15 onwards, we will be talking on theories of IR. मराठी मध्ये सांगायचं असलं तर लेक्चर 15 ते अजून ते 20 ते 22 लेक्चर आपण थिअरीज वर देणार. थिअरीज म्हणजे सिद्धांत. आंतरराष्ट्रीय राजकारणाला मूलभूत काय आहे, कुठली पण विषयाला मूलभूत ज्ञान सिद्धांत असतो. आणि हा सिद्धांतावर आपण सुरू करूया. आता 15 आणि 16 आपण एक इंट्रोडक्शनची माध्यम सारखं बनवू. हे लेक्चर मध्ये 15 मध्ये ही मेथडॉलॉजी म्हणजे कार्यप्रणाली या प्रणाली विज्ञान ह्याच्यावर मी बोलणार. आणि पुढच्या IR नी एक अकॅडमिक सब्जेक्ट म्हणून त्याची वाढ झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण सगळं थिअरीज घेणार. आणि आतापर्यंत आपल्याला ट्रेडिशनल थिअरीज आहे, सायंटिफिक थिअरीज आहे आणि ऑल्टरनेटिव्ह अप्रोचेस आहे. ह्याच्यावर आपण विस्तार अभ्यास करूया ह्याची हे सिरीज मध्ये. आज आपण प्रणाली विज्ञानवर आपण बघू. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये त्याशी सगळं समाज विज्ञान मध्ये असतात. काय प्रणाली विज्ञान आहे. पहिली इश्यू आहे फॅक्ट व्हॅल्यू डायकॉटमी. फॅक्ट म्हणजे तथ्य, व्हॅल्यू म्हणजे मूल्य आणि डायकॉटमी म्हणजे दोन भागात विभाजन करण्याची प्रकार असतात. म्हणजे इथे काय आहे तुम्ही पाहिलं तर कुठली पद्धत प्रणालीमध्ये अशी लोकांची प्रयास असतात की ते एक्झॅक्ट सायन्स पाहिजे. म्हणजे त्याशी विज्ञान मध्ये कुठली ते टेम्परेचर मध्ये तेच एक्सपेरिमेंट परत परत केलं तरी तेच शेवटचं उत्तर येतात. अशी आपण मानवशास्त्र मध्ये करू शकतो. पुढे माणूसचे अभ्यास होतात. पॉलिटिकल सायन्स माणूसची राजकीय प्रणालीवर म्हणजे त्यांची राजकीय वर्तवणूक कशी आहे त्याच्यावर असतात. सोशिओलॉजी सामाजिक वर्तवणूक. इथे माणूस सगळं माणूस सारखंच त्यांची वर्तवणूक असतात. तुम्ही माणूस तो एवढं गुंतवणुकी आहे, एवढं कॉम्प्लेक्स आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काही काय फॅक्च्युअल स्टेटमेंट्स आपण करू शकतो. तथ्याची स्टेटमेंट्स आपण म्हणजे तथ्याची विधान आपण करू शकतो का. सो हा प्रश्नावर हे आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हे दोन विषयावर आपण बोलणार की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एपिस्टेमॉलॉजी. एपिस्टेमॉलॉजी म्हणजे ज्ञानशास्त्र. याची ज्ञानशास्त्र काय आहे. सो पहिली मी तुम्हाला हा विषयाकडे प्रणाली विज्ञानकडे फॅक्ट व्हॅल्यू डिस्टिंक्शन म्हणजे तथ्य आणि मूल्याची दोन भागात विभाजन करण्याची प्रणाली. हा तुम्ही पाहिलं तर फॅक्ट म्हणजे स्टेटमेंट्स ऑफ तथ्याची विधान असलं तर ते बेसिकली कशावर असतात. तुम्ही बघून त्याच्यावर तुम्ही तुमची विचार मांडता. म्हणजे ऑब्झर्वेशन आणि फिजिकल ऑब्झर्वेशन आणि एम्पेरिकल मेथड मध्ये. म्हणजे आता तुमची इलेक्शन स्टडीज आहे. तुम्ही एवढं लोकांची इंटरव्ह्यू घेतात. तुम्ही कोणाला वोट देणार, हे करणार, ते करणार, त्याच्यावर तुम्ही निवडणूकची आधी नंतर पण तुम्ही तुमची प्रेडिक्शन्स लावणार की हे जिंकणार, हे नाही जिंकणार, हे वर्ग ह्यांना वोट करणार. पण भरपूर वेळेला काय होतात
हा फॅक्टची मानवांची केले तो आपण फार गुंतवणूक, आपण सगळं खरं बोलतो 80%. आणि मी खरं पण बोलले असेल. तुम्ही मला 10 दिवस पूर्वी विचारले, मॅडम तुम्ही कोणाला वोट देणार, मी एखादी ए पार्टी म्हणले असणार, पण मला ते वोट आपल्या निवडणुकांची वेळेत माझी मन बदलतात काय काय घटनांमुळे तो बदलले आणि मी कोणातरी तिसऱ्याला दिले. सो ते माणूसाशी हे असल्यामुळे, कॉम्प्लेक्स असल्यामुळे, गुंतवणुकी असल्यामुळे आपण नुसतं त्याशी विज्ञानमध्ये आपण ऑक्सिजन, हायड्रोजन अशी गोष्टींची तुम्ही त्याशी प्रेडिक्शन करू शकता, त्याशी माणूस बद्दल करू शकतात का, हा विषय. दुसरं आहे व्हॅल्यू, मूल्य. अतिशय महत्वाची आहे मूल्य. मूल्य म्हणजे काय, प्रिस्क्रिप्टिव्ह, त्याची नैतिकता काय आहे हे सगळ्यांवर आपला अभ्यास असतात. आणि ह्याची 2 भागेत विभाजन केलेल्या अभ्यासाला व्हॅल्यू फॅक्ट डायकॉटमी आपण म्हणतो. हा बेसिकली कुठली राज्यशास्त्र विचारवंत कडून आले, डेव्हिड ह्यूम. डेव्हिड ह्यूम एक स्कॉटिश फिलॉसॉफर आहे. 1711 आणि 1776 मध्ये ते नैतिक तत्वज्ञानची मोठा विचारवंत होते. आणि त्यांनी एक ट्रीटाइज ऑफ ह्युमन नेचर म्हणून लिहिले होते, म्हणजे मानवी स्वभावांची एक पुस्तक लिहिले होते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा मांडन केले की व्हॉट इज अँड व्हॉट ऑट टू बी. व्हॉट इज म्हणजे काय आहे आणि काय असावे ह्याच्यामध्ये. म्हणजे सगळं माणसांना आताची खरी परिस्थिती तुम्हाला वाटतं की चांगलं नाही तर ते कशी तुम्ही करू शकता. आणि दुसरा आहे कशी असावा, म्हणजे किती हेला कशी असावा हे आहे. सो हा तुम्ही पाहिलं तर कशी असावा आहे. आणि ह्यांच्याकडे कशी तुम्ही पाहिलं, प्लेटो एक आयडियलिस्ट आहे. त्यांनी आयडियल सोसायटी, काल्पनिक समाज त्यांनी हे मांडलेला आहे. पण ते ऑट टू बी आहे, म्हणजे काय असावं आणि काय आहे ते परिस्थिती वाईट आहे. तुम्हाला सोशल कॉन्ट्रॅक्च्युअलिस्ट कडे, सोशल कॉन्ट्रॅक्च्युअलिस्ट म्हणजे तुम्हाला हॉब्स, लॉक आणि रूसो त्यांची काय म्हणणं आहे की आत्ताची समाज चांगला नाही, त्याच्यासाठी तुम्ही दुसरं म्हणजे काय असावं त्यांनी मांडलेलं आहे, काय आहे. सो सगळ्यांनी तुम्ही कार्ल मार्क्स पण आत्ताची समाजावर टीका केली आणि नंतर काय असावा त्याच्यावर हे केले. तो हा डेव्हिड ह्यूम आहे. हे स्कॉटलंड म्हणजे इंग्लंडमध्ये एक भागाचे ते प्रोफेसर होते. आता नॉर्मेटिव्ह म्हणजे तुम्ही मूल्यांची चौकटमध्ये पण हा विचार केले तर तुम्हाला आपल्याला लक्षात यायला पाहिजे, हा एनलाइटनमेंट पिरियड म्हणून पाश्चिमात्य तत्वज्ञान मध्ये आले. थॉमस हॉब्स, जॉन लॉक आणि ह्यूमची हा वेळेत तुम्ही पाहिलं तर ते यांनी आले. अरिस्टॉटल पण ह्याची हे विषयावर त्यांची विचार मांडलेला आहे की तथ्य हा कधी मूल्य नसताना होऊ शकत नाही. बिकॉज सगळं माणूसला काहीतरी बायस असतात आणि ह्याच्यामुळे त्यांनी मांडले की राज्यशास्त्रामध्ये हे फार अवघड आहे. आता नॅचरलिस्टिक फॅलसी म्हणजे काय, निसर्गवादी चूक. हा पाहिलं तर माणूस हा निसर्गामध्येच तुम्ही पाहिलं तर आपल्याला नैतिकतावर आपण प्रचंड विचार केले आणि सगळ्यांचे विचार सारखं नसतात, वेगळं असू शकतात. सो रूट अॅना पुटमॅन ही आर्ग्यू केले की विज्ञानाची विचार प्रणालीमध्ये तुम्ही पाहिलं तर त्यांना पण मूल्य आहे. म्हणजे दरेक सायंटिस्ट
ला त्यांनी कुठे वाढलं, तुम्ही काय केलं, त्यांना पण मूल्य असतात. सो हा तुम्ही म्हणू शकत नाही की माणूस मूल्याशिवाय नुसतं तथ्यावर त्यांची रिसर्च या त्यांची हे मांडू शकत नाही. आता पुढच्या फिलॉसॉफरकडे तुम्ही लक्ष घातलं तर फ्रेडरिक नीत्शे 1844 to 1900 त्यांनी एक पुस्तक लिहिले, Das Buch Zarathustra. आणि ते मी पाहिलं तर त्यांनी एक मूल्यांची वर्गणीच लावली. त्यांची म्हणणं आहे की आपण आपल्या जीवनात काय काय गोष्टींना महत्व देतो, मूल्यांना महत्व देतो. की आपण भारतमध्ये पाहिलं तरी आई वडील सगळ्यांना पहिली स्वच्छता, नैतिकता, खोटं नाही बोलायचं, कष्ट करायचं आणि शिक्षणामुळे आपण पुढे जाणार आणि 4 लोकांना मदत करावी, हे सगळं ते शिकवतात. ते मूल्य असतात. सो ते नीत्शे म्हणतो आपलं समाज आणि समुदायामध्ये सगळं लोकांना हा मूल्याची एक आपण वर्गणी लावतो आणि हा आपण स्वतःहून मान्य करतो. आणि हा स्वतःहून मान्य केल्यामुळे आपलं हे एक अंगाची बागच होतात. सो तुम्ही मॅक्स वेबर या मार्टिन हायडेगर हे सगळं त्यांचे विचार मध्ये पण त्यांनी मांडलेला आहे. हा फ्रेडरिक नीत्शे आहे, 1844 to 1900 राज्यशास्त्र थिंकर आहे. आता हे सगळं लोकांनी काय केलं, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची एपिस्टेमॉलॉजी म्हणजे आपण ज्ञानशास्त्र, त्यांनी म्हणलं हा बेसिकली इज अ नॉट प्रॉब्लेम. हा तथ्य मूल्यांची वेगळीपणामध्ये आहे ज्ञानशास्त्रामध्ये. आणि हा तुम्ही पाहिलं तर सगळं विचारवंतांना म्हणणं आहे की तेव्हा तुम्ही तत्वाची विधान करतात, ते विधान तुम्ही रिझन आणि फिजिकल ऑब्झर्वेशन मधून म्हणजे कडून तुम्ही करतात. ह्याला एम्पेरिकल मेथड म्हणतात. आता एपिस्टेमॉलॉजी ज्ञानशास्त्र म्हणजे काय, ते एक नॉलेजची थिअरी आहे. म्हणजे त्याची पद्धत काय आहे, त्याला कशी तुम्ही खरी करतात आणि त्याची वाढ कितपर्यंत आहे. आणि हा बेसिकली एक ग्रीक वर्ड मधून येतात, एपिस्टेम अँड लॉगस. आणि ह्याची अर्थ आहे की तुम्ही विज्ञानाला ज्ञानाची समज तुमची कशी आहे. सो मराठीमध्ये शब्द करेक्ट आहे, ज्ञानशास्त्र. आणि ते 5 बेसिक डिसिप्लिन्स ह्याची काय आहे. एपिस्टेमॉलॉजी तुम्ही पाहिलं तर त्यांनी काय काय प्रश्न वर त्यांची शास्त्र आहे. ज्ञान काय आहे आणि सगळ्यांना ज्ञान मिळू शकतं का, आणि ते ज्ञान मिळू शकतं तर कशी मिळू शकतो. हा तुम्ही पाहिलं ऑन्टॉलॉजी म्हणून आपण एक विचार करतो. ऑन्टॉलॉजी कडे तुम्ही लक्ष घातलं तर मराठीमध्ये पण आपण ऑन्टॉलॉजीच म्हणतो. आणि ज्ञानशास्त्र, ऑन्टॉलॉजी म्हणजे काय, काय खरं आहे आणि काय खोटं आहे, म्हणजे खरी परिस्थितीची काय त्याची प्रक्रिया आहे. आणि आपण विचारतो जगणं म्हणजे काय आणि जगण्याची अर्थ काय, हे तुम्हाला ऑन्टॉलॉजी म्हणतात. आणि एपिस्टेमॉलॉजी तुम्ही पाहिलं तर ज्ञानाची काय प्रकार आहे. आणि ह्याचे दोघांमध्ये आपण फरक दाखवलेले आहे. आणि इथे मी तुम्हाला एक टेबल लावले की ऑन्टॉलॉजी, एपिस्टेमॉलॉजी, मेथडॉलॉजी आणि मेथड्स मध्ये काय फरक आहे. ऑन्टॉलॉजी मध्ये आपण प्रश्न विचारतो, व्हॉट्स आउट देअर टू नो, तिथे काय आहे आपल्याला शिकण्यासारखं. एपिस्टेमॉलॉजी मध्ये हाऊ डू वी नो दॅट वी नो, म्हणजे आपल्याला कशी माहिती आहे, आपल्याला माहिती आहे. डेकार्टेनी काय सांगितलं, आय एम देअरफॉर आय एम, म्हणजे मला तेव्हा कळतं मी आहे, म्हणजे तिथे तुमची ज्ञान सुरू होतात. मला कळलं की मी मूर्ख आहे, मला काय काय गोष्ट कळत नाही, म्हणजे माझी ज्ञान सुरू झालेले आहे. आणि मेथडॉलॉजी काय आहे, पद्धत प्रणालीची विज्ञान
की मी ते ज्ञान कशी प्राप्त करू शकतो आणि त्याला काय पद्धत वापरू शकतो. सो ऑन्टॉलॉजी मध्ये तुम्ही पाहिले तर ऑब्जेक्टिव्हिजम येतात, एपिस्टेमॉलॉजिकली पॉझिटिव्हिजम येतात आणि इथे डिडक्टिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. इथे तुम्ही पाहिलं तर त्यांची वेगळ्यांची हे आपण दाखवलेलं आहे एक टेबल मध्ये. ऑन्टॉलॉजी तुम्हाला रिसर्च करण्याची ह्याच्यावर आहे आणि हे सगळं आपण इथे दिलेलं आहे की ही थिअरी कशी बनवतात, म्हणजे सिद्धांतला कशी आपण काय काय मूलभूत हे आहे. इथे पाहिलं तर पुढच्या ह्याच्यामध्ये एम्पेरिसिझम. एम्पेरिसिझम म्हणजे काय आहे, तुमची कशी एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही ते बघून ऑब्झर्वेशन करून कशी तुम्ही त्याची हे मांडलेलं, म्हणजे काय काय गोष्टीकडे तुम्ही लक्ष असतात आणि ते बघितलं नंतर तुम्ही म्हणू शकतात की लोक अशी करू शकतात तशी करू शकतात. रॅशनलिझम म्हणजे ते एक ज्ञान आहे, ते इंट्युशन आणि इनेट, म्हणजे तुम्ही त्याला रॅशनॅलिटी लावण्याची प्रकरण. कन्स्ट्रक्टिव्हिजम रचनात्मक, म्हणजे त्याच्यावरनं तुम्ही मानवी दृष्टिकोन काय आणि सामाजिक एक्सपिरियन्स काय आहे त्याच्यावर तुम्ही हे करतात. आता ह्याच्यातून आंतरराष्ट्रीय राजकारण आणि राज्यशास्त्रामध्ये हे सगळं एपिस्टेमॉलॉजी, व्हॅल्यू, फॅक्ट म्हणजे तथ्य आणि मूल्यांची दोन बागेत विभाजन करण्याची प्रक्रिया घेऊन आपल्याकडे राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये बिहेवियरल रेव्होल्युशन म्हणून वर्तनवाद क्रांती आलेला आहे. हा वर्तनवाद क्रांती 1950 ची शताब्दी, हे 50s मध्ये आणि 60s मध्ये आले. हा अतिशय महत्वाची आहे का, पहिल्यांदा आपल्याला समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हा विषयावर चर्चा झाली की मानवी स्वभाव राजकारणात कशी आहे. ग्रहॅम म्हणून एक ब्रिटिश लेखकनी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि ह्याची पुस्तक घेऊन अमेरिकेत फार चर्चा झाली. अमेरिकेत बेंटी म्हणून एक लेखकाने ह्याच्यावर प्रचंड चर्चा केली की राजकारण मध्ये मानवी स्वभाव कशी असू शकतात, रिझन्स असू शकतात, आपण भावात्मक असू शकतात, प्रेज्युडिस असू शकतात, म्हणजे काय काय लोकांना काय काय त्यांच्या विचारांची हे असतात आणि इन्स्टिट्यूशन संस्थान असतात आणि त्याच्याकडे आपण कशी आपण आपलं वागणूक असतात ते पण आहे. सो तुम्ही पाहिलं तर राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाला दुसरा महायुद्ध नंतर हा वर्तनवाद क्रांती मोठं आपलं अभ्यास प्रणालीमध्ये पुढे आलेलं आहे. आता ह्याची ऑरिजिन्स म्हणजे याचे मूलभूत कुठे, युनिव्हर्सिटी ऑफ चिकागो मध्ये एक प्रोफेसर चार्ल्स मेरियम म्हणून होते, त्यांनी पहिली राजकीय वर्तवणूकवर आणि व्यक्तींचीवर त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि हा वर्तवणूक प्रणाली अतिशय महत्वाची आहे आणि हा वर्तवणूक प्रणालीमुळे आपण हे पुढे आपल्याला पुढे आलेला आहे आणि ह्यांनी बेसिकली इलेक्शन्स निवडणूकवर हे सुरू केलेलं आहे. हे अतिशय आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पुढे आलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं तर त्यांनी पारंपरिक विचार प्रणालींना त्यांनी एक मोठं आव्हान दिलेलं आहे. आणि चार्ल्स मेरियम हे आहे 1874 मधून 1953 पर्यंत राहिलेला आहे, ते युनिव्हर्सिटी ऑफ चिकागोची प्रोफेसर. डेव्हिड ईस्टन म्हणून आपण सगळं हे नाव ऐकलं सिस्टम्स थिअरीमध्ये, तेव्हा सिस्टम्स थिअरी करणार हा डेव्हिड ईस्टन हा वर्तवणूक क्रांतीची एक मोठा विचारवंत आहे आणि तुम्ही पाहिलं तर त्यांनी एक संस्थापक आहे, म्हणजे फाउंडिंग फादर पण आहे. त्यांनी म्हणलं बिहेवियरल रिसर्च
seeks to elevate the actual human being to the center of the attention. Its premise is that traditionals have been focusing on institutions and virtually looking at them as entities apart from their components. म्हणजे त्यांची म्हणणं आहे की वर्तवणूकची संशोधन मध्ये त्यांनी काय केलं, त्यांनी खरं माणूसला केंद्रीकरण केले, संस्थांना नाही केंद्रीकरण केलेला आहे. सो तुम्ही पाहिलं तर हा वर्तवणूकची प्रकार आपल्याला कशी विज्ञानपूर्वक आपण आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि राज्यशास्त्रामध्ये हे कशी वापरू शकतो. सो तुम्ही पाहिलं तर हे एक नवीन पद्धत म्हणून आंतरराष्ट्रीय आहे. डेव्हिड ईस्टन आहे. डेव्हिड ईस्टन पण शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होते. ते कॅनडात मध्ये जन्म झाले, बट अमेरिकेला त्यांनी त्यांची सगळं काय शिक्षकांची जीवन ते अमेरिकेतच त्यांनी केलेला आहे. आता बिहेवियरलिझमची काय आपण म्हणतो मेन ठळक विशेष वैशिष्ट्य आहे. पहिली आहे रेग्युलॅरिटीज, नियमितता. हे रेग्युलॅरिटीज म्हणजे कुठली आपण माणूसकडे आपण लक्ष घालताना आपल्याला काय म्हणून सारखं तेच वर्तवणूक होतं भरपूर लोकांकडे. पण हा पण अतिशय अवघड आहे. आता मी सांगते तुम्हाला, तुम्ही 4 लोक आहे ABCD, मी सगळ्यांना चिमटा काढली, सगळं सारखंच रिॲक्शन देणार नाही, दरेकांना वेगळं रिॲक्शन होऊ शकतात. दुसरा आहे व्हेरिफिकेशन, सात्यपण, म्हणजे तुम्ही हा खरं का खोटं हा पण तुम्हाला टेस्ट करून बघावं लागतं. टेक्निक्स, तंत्रकडे तुम्ही पाहिलं तर तुम्ही काय तंत्र वापरणार, आणि ते तुम्ही पाहिलं तर भरपूर मॅथमॅटिकल मॉडेल्स आणि सिम्युलेशन, सॅम्पल सर्वेस अशी तंत्र वापरतात. क्वांटिफिकेशन, परिमाण, तुम्ही याच्या तुम्ही नंबर मध्ये एक्झॅक्ट कशी देऊ शकतात. आणि पाहिलं तर मूल्य काय, म्हणजे तुम्ही एक स्टँडर्ड वर्तवणूकची काय स्टँडर्ड करू शकतो का आपण, आणि ह्याला मूल्य नसताना तुम्ही तथ्य मांडू शकतात का राज्यशास्त्रामध्ये. आणि सिस्टमॅटायझेशन, पद्धतीशीर करणं, ह्या पद्धतीशी कशी आपण करू शकतो आणि ह्याच्यातून आपण सिद्धांत काढू शकतो का. आणि शेवट आहे कितपर्यंत आपण राज्यशास्त्र विज्ञानाला शुद्ध विज्ञान सारखं आपण करू शकतो, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुऑलॉजी, गणित सारखं आपण एक्झॅक्ट करू शकतो का. आणि इथे आपण मेजरमेंट करताना बायस आहे, गुंतवणुकी आहे, आपण एक्सपेरिमेंट करू शकणार नाही, हे सगळं आपल्याला अतिशय अवघड होतं. आणि शेवटी इंटिग्रेशन, हे सगळ्यांना तुम्ही कशी एकीकरण करणार, हा समस्या, हे सगळं त्यांची तथ्य आहे. आणि मेन 4 कॅरेक्टरिस्टिक्स काय हा वर्तवणुकाची हे आहे की त्यांनी राजकीय संस्थानाला बाजूला लावून व्यक्ती आणि गुटांची वर्तवणूकला केंद्रीकरण केले. दुसरं एम्फसिस के सोशल सायन्सेस म्हणजे समाज विज्ञानाची एकता, आणि त्यांनी इंटरडिसिप्लिनरी म्हणजे पण आपण बहुप्रणाली रिसर्च पण करू शकतो. तिसरं आपण पाहिलं तर त्यांची प्रिसिशन म्हणजे मेजरमेंट कशी तुम्ही करणार. आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे आपण म्हणलेलं आहे की कशी आपण परिमाण करू शकतो सगळ्यांना. अँड हे एक सिद्धांत म्हणून आपण पुढे कशी आणू शकतो. ह्याची संस्थापक फाउंडिंग फादर्स कोण आहे? डेव्हिड ट्रूमन, पेंडल्टन हेरिंग, पीटर H. ओडगार्ड, व्ही.ओ. की
आणि ते दुसरं तुम्ही एक पाहिलं तर भरपूर हे वर्तवणूकवर लिहिलेला पुस्तक मध्ये रॉबर्ट एडाल, डेव्हिड ईस्टन हेन्स हे आहे. सो तुम्ही पाहिलं तर हे सगळं आपल्याला इंटेलेक्च्युअल फाउंडर्स म्हणून म्हणजे विचारवंतांची प्रणाली म्हणजे त्यांची स्थापनक म्हणून आपण करू शकतो, फाउंडिंग फादर्स म्हणून. आणि आता हा बिहेवियरल रेव्होल्युशन मुळे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि राज्यशास्त्राला काय फायदा झाली? एक आहे, तुम्ही पहिली पाहिलं तर हा सगळं सिद्धांतकार राज्यशास्त्राला विज्ञानाजवळ घेऊन जाणे आणि विज्ञानाची पद्धत राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रांमध्ये आणण्याची प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही पाहिलं तर इथे पहिल्यांदा तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या अॅनालाइज अँड एक्सप्लेन वेगळं राजकीय घटना. आणि हा ह्याच्यामुळे काय झालं, तुम्हाला कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स म्हणून आपण एक विषय करतो, त्याला अतिशय मदत झाली की संस्थान, राजकीय संस्थान एक राज्यामध्ये कशी स्थापना केली आणि तेच दुसरी राष्ट्रामध्ये तुम्ही स्थापना करू शकतात का नाही. आपण ह्याच्या आधी एक लेक्चर मध्ये अशी बोलले होते की लोकशाही तशी पाश्चिमात्य राज्यांमध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये तुम्ही त्यांची हे तुम्ही ट्रान्सप्लांट करू शकता का. भारतामध्ये लोकशाही यशस्वी झाली, हा ब्रिटिशांमुळे यशस्वी नाही झाली, हे भारतीय राजकीय संस्कृतीमुळे झाली. आणि आपली संस्कृती अतिशय वेगळा आहे आणि आपली संस्कृतीमध्ये आपण विविधताला अतिशय महत्व देतो. आणि हे पाहिलं तर हा अतिशय महत्व आहे. आणि तुम्ही ते पाहिलं तर हे बिहेवियरलिस्टनी काय केलं, ते त्यांची मदत राज्यशास्त्र समाजशास्त्र मध्ये झालं. त्यांनी प्रचंड मॉडेल्सला दिले आपल्याला, हायपोथेसिस काय आहे, सिद्धांत काय आहे, आणि हे सगळं त्यांनी ऑलिगार्की म्हणजे अभिजन वर्ग आणि मायनॉरिटी, प्रिव्हिलेज्ड मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्य लोकांना काय काय लोक हे मेजॉरिटीवर त्यांची हे चालतात, हे सगळं पाहिलं तर ते आंतरराष्ट्रीय राजकारण राजकीय मुद्द्यांवर प्रचंड त्यांची ज्ञान मांडलेला आहे आणि दुसरे बघण्याची धोरण, दृष्टिकोन वेगळं आपल्याला दिलेला आहे. पण ह्याच्यावर टीका पण भरपूर आहे. काय पहिली टीका आहे की अम्बिग्युअस क्लेम्स आहे. लोकांची म्हणणं आहे की अतिशय लहान गोष्टांवर यांनी फार वेळ वाया घालवला, तशी टेक्निक्स म्हणजे तंत्र आणि पद्धत. आणि त्यांनी कधी त्यांना कळलं नाही की माणूसला तुम्ही ऑक्सिजन हायड्रोजन सारखं तुम्ही त्यांची संशोधन करू शकणार नाही, बिकॉज माणूस हा त्याची डोकस अतिशय हे आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर बिहेवियरलिस्टची लोकांची म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र मध्ये वर्तवणूक हा करताना पूर्णपणे आपण तथ्यावर मूल घेऊन करू शकणार, बिकॉज हा सगळ्या शास्त्रांमध्ये मूल्याची अतिशय महत्व आणि त्याच्यामुळे बायस येणारच. पण कॉन्ट्रीब्युशन काय, कुठली पण पद्धत सुरू झाली तर सगळं वाईट नसू शकतात. एक आहे त्यांनी केस स्टडी अँड अनालिसिस हा पद्धत आणलं. दुसरं ऑब्झर्वेशन आणि आपण इंटरव्ह्यूज करतो आज, हे पद्धत आणून. तिसरा स्टॅटिस्टिकल इनपुट्स आपण सगळं हे आणि कंटेंट अनालिसिस. आणि तुम्ही पाहिलं तर त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाला भरपूर प्रणालीला आपल्याला दिले की फंक्शनलिझम आणि सिस्टम्स अप्रोच, गेम थिअरी, डेसिशन मेकिंग हे सगळं आलेला आहे. आणि ह्याच्यानंतर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की उत्तर वर्तवणूकवाद म्हणून पण आले होते. म्हणजे डेव्हिड ईस्टन, त्यांनी अमेरिकन पॉलिटिकल सायन्स काँग्रेसचे प्रेसिडेंट झाले आणि तेव्हा त्यांची प्रेसिडेन्शियल ऍड्रेस मध्ये त्यांनी हे पुढे मांडलेला. त्यांनी म्हणले की आता राज्यशास्त्राला आपण नवीन डायरेक्शन मध्ये घेऊन जावं
दृष्टिकोनमध्ये घेऊन गेले. आणि त्यांनी काय म्हणले की वर्तवणूक हा तथ्यावर असलेला राजकीय विचार प्रणाली आहे. आणि त्याच्या तुम्ही पोस्ट बिहेवियरल ह्या काय आहेत, पोस्ट बिहेवियरल म्हणजे उत्तर वर्तवणूकवाद म्हणतं मूल्य पण तेवढंच महत्व आहे तेवढं तथ्य. तो त्यांनी काय केलंय, कॉम्प्रोमाइज केलं आणि ते म्हणले व्हॅल्यू न्यूट्रॅलिटी, मूल्य नसताना आपण कुठली वर्तवणूकची रिसर्च करू शकत नाही, संशोधन करू शकणार नाही. आणि इथे काय उत्तर वर्तवणूकवादला काय त्यांची तथ्य तुम्ही पाहिलं तर त्यांनी म्हणले सबस्टन्स मस्ट प्रिसीड टेक्निक. तंत्र एवढं मोठं नाही, पण त्याची मूलभूत काय आहे हे. बिकॉज नुसतं तुम्ही तंत्रावर भाव दिले तर ते वेग आणि नॉन रेलेव्हंट होऊ शकतात. दुसरं बिहेवियरलिझम तुम्ही पाहिलं तर वर्तवणूक विज्ञान अतिशय एका मुद्द्यावर हे झालेला आहे. त्यांची कन्झर्वेटिझम म्हणजे आपण पारंपरिकवाद सारखं ते पुढे जायला तयार नव्हते. आणि ते ह्यांची म्हणणं आहे की खरी परिस्थिती, अतिशय खरी परिस्थिती राजकारणाची आपण ह्याच्यात घेतच नाही. आणि तुम्ही पाहिलं तर ते म्हणतात रचनात्मक विकास मूल्यांशी अतिशय महत्व आहे आणि इथे आपण न्यूट्रल राहू शकणार नाही. आणि तुम्ही पाहिलं तर इथे माणूसवर आपला विश्वास ठेवायचं की तुम्ही जबाबदारीने संशोधन करणार. आणि इथे त्यांची पाहिलं की तुमची ज्ञान आणि ते मूल्यांमध्ये तुम्ही कमी किती बायस कमी करू शकतात करायचं. आणि ह्यांची तुम्ही शेवटी हे पाहिलं तर त्यांनी हा मुद्दा पुढे आले, प्रायमसी ऑफ दी पॉलिटिकल, म्हणजे राजकीय आपलं प्राधान्य, राजकीय प्राधान्याला अतिशय महत्व. बिकॉज त्यांची म्हणणं आहे उत्तर वर्तवणूकवाद अतिशय महत्वाची आहे, क्योंकि तिथे पहिली त्यांनी सांगितलेले स्पष्ट ही मूल्य पण महत्वाची आहे, ते तत्व पण आहे. तो इथे तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ते पद्धत आणि त्यांची इव्होल्युशन, काय काय पद्धतांची त्यांची इव्होल्युशन झाली आपण पाहिलेलं आहे. पहिली आपण व्हॅल्यू फॅक्ट डायकॉटमी म्हणजे मूल्य तथ्याची दोन भागात विभाजन करण्याची हा अतिशय विचार ते झालेला आहे. आपण त्याच्यावर विचार केलेला आणि त्याच्यावरनं आपण काय आहे आणि काय असावे त्याच्याकडे पण बघितले आणि त्याच्यावरनं ज्ञानशास्त्र आणि वर्तनवाद ची काय प्रभाव आंतरराष्ट्रीय राजकारण आणि राज्यशास्त्रावर. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे उत्तर वर्तनवादची काय प्रभाव आहे. आणि शेवटी त्यांनी म्हणले की राजकीय प्राधान्य ज्ञानावर असतात आणि हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. सो पुढच्या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हे पद्धत वापरून कशी हा विचार प्रणाली पुढे गेलेला आहे त्याच्याकडे लक्ष घालू. थँक्यू.